वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्ड ची जी युनिट टेस्ट एक्झाम होणार आहे, युनिट टेस्ट एक्झाम 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर मागच्या काही व्हिडिओपासून प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर स्टार्ट केले. तर या व्हिडिओमध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 सायन्स 1चा जो क्वेश्चन पेपर आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर, तर तो प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुमच्याशी शेअर करतो. जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये याचा तुम्हाला यूज होईल. ओके. यासारखे क्वेश्चन आणि यासारखे टेक्स्टबुक मधले इतर क्वेश्चन याचं जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर तुम्हाला याचा नक्की यूज होईल. या क्वेश्चन पेपरमुळे काय होईल, तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट लक्षात येईल, साधारण क्वेश्चन पेपर कसा असेल. आणि मग हे क्वेश्चन तर कराच, पण यासारखे टेक्स्टबुक मधले जे बाकीचे क्वेश्चन आहेत, ओके, तर ते पण नक्की करा. सो ओव्हरऑल हा जो क्वेश्चन पेपर आहे तो प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर म्हणून यूज करा. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 याचा 20 मार्क्सचा आपला क्वेश्चन असतो. तर त्याच्यामध्ये बघा, क्वेश्चन नंबर 1E, रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स बाय सिलेक्टिंग करेक्ट ऑप्शन. ओके, तुम्हाला 4 ऑप्शन दिले, त्यातला करेक्ट ऑप्शन चूज करायचा. मिरर ऑन द साइड्स ऑफ कार आर. कुठल्या टाईपचे मिरर असतात? प्लेन, कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह. कुठल्या टाईपचे असतात ते तिथं त्याचा करेक्ट ऑप्शन द्यायचा. त्यानंतर सेकंड, व्हॉट कॅन यू से अबाउट द प्लेन्स इन डॉट डॉट इन विच इन्सिडेंट अँड रिफ्लेक्शन साऊंड वेव्स लाय. ज्याच्यामध्ये इन्सिडेंट आणि रिफ्लेक्शन साऊंड वेव्ह असतात, त्या प्लेन बद्दल तुम्ही काय म्हणू शकता? त्याच्यासाठी ऑप्शन आहेत: प्लेन परपेंडिक्युलर टू इच अदर, द सेम प्लेन, प्लेन्स पॅरलल टू इच अदर, टू डिफरंट प्लेन्स. ओके, तर यातला सुद्धा करेक्ट ऑप्शन घ्यायचा आहे. आता ज्यांना याचे आन्सर मिळाले त्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये जो करेक्ट ऑप्शन आहे तो सांगा, म्हणजे बाकीच्यांना पण त्याचा हेल्प होईल. ओके, हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे, सो तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही हे आन्सर फाइंड आउट करा. त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंग. ए ग्रुप आणि बी ग्रुप असे 2 ग्रुप आहेत. ए मध्ये आहे मिथेन आणि दुसरा आहे अल्ट्रासाऊंड. ओके, तर ऑप्शन आहे फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्स, कार्बन 95%, मार्स गॅस. ओके, तर याचा सुद्धा तुम्ही काय करू शकता, जसं की मिथेन, मार्स गॅस, अल्ट्रासाऊंड, फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20,000. तर इथे पुढे त्याचे ऑप्शन लिहा. जस्ट मिनिट. इथे पुढे काय करा, त्याचा ऑप्शन द्या. त्यानंतर पुढे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. ओके, हे दिलेलं स्टेटमेंट आहे ते ट्रू आहे की फॉल्स ते लिहायचं. इथेन इज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल आहे ते त्याच्या पुढे, म्हणजे एक्झाम मध्ये तुम्ही आन्सर स्टेटमेंट लिहा, त्याच्या खाली लिहा ट्रू किंवा फॉल्स. क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग. करताना दोन्ही प्रॉब्लेम करा, कारण हा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे. नीता heard the sound of lighting after 4 seconds of seeing it. What was the distance of lighting from her? The velocity of sound in air is 340 मीटर पर सेकंड इतका आहे. तर मग लाइटिंग पासूनचं तिचं डिस्टन्स किती ते फाइंड आउट करायचं. गिव्ह द सायंटिफिक रिझन. ओके, रिझन लिहायचं आहे. अँड इमेज फॉर्म्ड बाय कॉन्केव्ह मिरर इज ऑलवेज व्हर्च्युअल. असं का असतं, इमेज व्हर्च्युअल का असते, त्याचं सायंटिफिक रिझन द्यायचं. आता क्वेश्चन नंबर 3, ते सुद्धा एनी वन म्हटलं, दोन्ही पण सॉल्व्ह करा. ड्रॉ अ रे डायग्राम इन केस ऑफ कॉन्केव्ह मिरर. शो द पाथ ऑफ रिफ्लेक्टेड रे व्हेन incident ray of light in parallel to the principal axis of mirror passes through the principal focus of mirror passes through the center of curvature of mirror. या तिन्हीसाठी लिहायचं. In how many form does the carbon exhibit allotropy? Explain with suitable example. एक एक्झाम्पल देऊन तिथे एक्सप्लेन करा. ओके, अशा प्रकारे टोटल सॉरी, इथे तुमचा सायन्स 1 जो आहे तो 10 मार्कचा असेल. ओके, सांगताना मी 20 सांगितलं. सायन्स 1 10 मार्कचा असेल आणि सायन्स 2 जो आहे तो सुद्धा 10 मार्कचा असेल. आता आपण बघितला तो सायन्स 1 आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 10 मार्कचा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सायन्स 2 बघूया. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही सायन्स 2 चा बघू शकता. तसंच इतर जे आपले सब्जेक्ट आहेत त्याचे सुद्धा आपण व्हिडिओ केलेले, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, थँक्यू.